सर्व विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी प्रीतम शाह, संचालक रिलायन्स एज्युकेअर पुणे, आमच्या कन्सल्टन्सीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामधली जे विद्यार्थी नीट परीक्षेत 2025 मध्ये बसले होते, त्यांचा रिझल्ट आला, क्वालिफाय क्रायटेरिया पण आला. पण महाराष्ट्र सीईटी अंतर्गत रजिस्ट्रेशनची प्रोसेस कधी चालू होईल अशी सर्वांची विचार नव्हती. तो संरक्षण काल 23 तारखेपासून आलेला आहे. 23 जुलै ते 31 जुलैपर्यंत आपण महाराष्ट्र राज्यामध्ये जर आपल्याला MBBS, BMS, BHMS, BDS, BPT या कोर्सेस व त्या लागणाऱ्या पॅरल सगळ्या संलग्न कोर्सेसची ऍडमिशनची प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची असेल तर एकाच वेळेस आपण ह्या गोष्टीचं रजिस्ट्रेशन करू शकतो. जे विद्यार्थी इलिजिबल आहेत ते पण ह्या गोष्टी रजिस्टर करू शकतात, किंवा जे विद्यार्थी इलिजिबल नाहीत पण त्यांना BPT सारख्या कोर्सला ऍडमिशन घ्यायचंय किंवा भविष्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया कधी कधी कमी पण होऊ शकतो, असे सुद्धा विद्यार्थी ह्यामध्ये एनरोल होऊ शकतात. तर ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये आपलं MBBS, BMS, BDS नंतर BVSC असो, BPT असो, हे सगळं स्वप्न पूर्ण करायचंय, त्यांनी आमची कन्सल्टन्सी आवर्जून जॉईन करावी. आमची तज्ञ लोकांची टीम तुम्हाला चॉईस फिलिंग करण्यापासून अप टू ऍडमिशन लेटर हातात येईपर्यंत मदत करणार आहे. आमची कन्सल्टन्सी जॉईन करा व 100% ऍडमिशनची गॅरंटी घ्या व यशाचा मार्ग स्वीकारा. फार गुंतागुंतीची प्रोसेस आहे, पण विद्यार्थ्यांना पालकांना ती गुंतागुंतीची वाटते, पण आमच्यासारख्या तज्ञ लोक जर बरोबर असेल, जे गेले कित्येक वर्ष हेच काम करत आहेत, अत्यंत सोपी पद्धत आहे. जेव्हा तुम्ही ऍक्च्युअली आमच्या ऑफिसला येता किंवा आम्हाला बोलता तर तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आम्ही त्यावेळेस तुम्हाला देतो. आणि एक आनंदी पर्याय तुम्हाला तुमच्या मार्कानुसार, तुमच्या बजेटनुसार आणि तुमच्या लोकेशननुसार देतो. तर ह्या संधीचा तुम्ही फायदा घ्या, काउन्सिलिंग जॉईन करा व आपलं ऍडमिशन खात्रीपूर्वक पूर्ण करा, अशीच या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो. हा व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजूपर्यंत पोहोचवा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा फायदा होईल. आता हीच ती वेळ आहे, आता वेळ वाया घालून उपयोग नाही. आपल्याला 7 दिवसाचा वेळ आहे, ज्यामध्ये आपण रजिस्ट्रेशन करून महाराष्ट्राच्या काउन्सिलिंग मध्ये उतरू शकतो. बरेच ह्यामध्ये गोष्टी असतात जे आम्ही तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून सांगू शकत नाही. तुम्ही मला पर्सनली फोन करा, ऑफिसला भेटायला या, मी तुम्हाला चांगल्या पर्याय द्यायचा प्रयत्न करेन. नमस्कार.